अहमदाबादमध्ये गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला धक्का बसलाय। या दुर्घटनेतील ताजी अपडेट आपण पाहूयात। एअर इंडियाच्या AI-171 या लंडनला जाणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते। यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे। गुजरातमधील माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृतांमध्ये समावेश आहे। महाराष्ट्रातील काही प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा देखील यामध्ये समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळल्यामुळे अनेक वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर आणि कर्मचारी देखील मृत्युमुखी पडले आहेत आणि जखमी झाले आहेत। सुमारे 5 MBBS विद्यार्थी, एक PG निवासी डॉक्टर आणि एका सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची पत्नी यांचाही मृत्यू झाल्याची भीती आहे, तर 60हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत। अवघ्या एका प्रवाशाचा विश्वास कुमार रमेश यांचा दुर्घटनेतून बचाव झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी केली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत। विमान टेक ऑफ पूर्वी वैमानिकाने 3दा मेडे संदेश दिला होता। मेडे म्हणजे विमान संकटात असून तातडीने मदत करण्याची गरज आहे असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिग्नल। हा संदेश मिळाल्याच्या काही सेकंदातच विमान कोसळल्याची माहिती आहे। अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही, मात्र तांत्रिक बिघाड, इंजिन निकामी होणे किंवा कॉन्फिगरेशन एरर यांसारख्या शक्यतांवर चर्चा सुरू आहे। अपघातावेळी विमानाच्या इंजिनमध्ये 1.25 लाख लिटर इंधन होते, ज्यामुळे अपघात होताच मोठा स्फोट होऊन आग लागली आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला। विमान सुमारे 400 फूट उंचीपर्यंत पोहोचले, परंतु तरीही लँडिंग गिअर खाली होते, ज्यामुळे विमान गती आणि उंची मिळवण्यात अडथळा येऊ शकतो, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे। टाटा समूहाने अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाचे पुनर्बांधकाम करण्याची जबाबदारी देखील टाटा समूह उचलणार आहे। हवाई वाहतूक मंत्रालय, एअर इंडिया आणि गुजरात सरकारने देखील मदत आणि माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले। या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे। अमेरिका आणि ब्रिटनची टीम देखील चौकशीत मदत करणार आहे।